खूप निंदनीय अशी घटना माझ्या लक्षात आली की ह्या प्रकारे आपल्या कार्यकर्त्यांना हेरून ठेचून मारलं जातं. तर ते कनेक्शन मला आज इथपर्यंत घेऊन आलं. आणि आज मी फक्त 2 शब्दात तुम्हाला हे सांगू इच्छितो आहे की ज्याप्रमाणे शासन प्रशासन ह्या घटनेला जिम्मेदार आहे त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा जिम्मेदार आहोत ह्या घटनेला. कारण आपण फक्त कोणी एखादा लढत असेल ना त्याच्याकडे बघत बसतो आणि सगळं झाल्यावरती त्यासाठी उपस्थित राहतो आणि ह्या सगळ्या क्रिया आपण पार पाडतो. तर ह्याच्या आधी प्रिकॉशन म्हणून आपण सगळे एकत्रित कधी येणार आहोत आणि एकत्रित येऊन एक संघटित लढत देण्याचं आपल्याला खूप गरजेचं आहे. त्यासाठी जोपर्यंत आपल्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत ही शोकसभा होणार नाही असं मला वाटतं. कारण 3 दिवस झाले जे काही कार्यकर्ते झटत होते, धडपडत होते, FIR दर्ज होत नव्हता. खूप निंदनीय गोष्ट, कारण आमची ताकदच नाही आहे ना. एका दुसरा कार्यकर्ता, एका दुसरा पक्ष, एका दुसरा लढता येताना मी 2-3 फोन केला तर सगळ्यांचे वेगवेगळे स्टेटमेंट होते. तर या पुण्यनमोद दिनानिमित्त मी हे सांगू इच्छितो या ठाण्या भागाला खरी आदरांजली अर्पित करायचं असेल तर जेव्हा त्यांना न्याय भेटेल तेव्हाच ती खरी आदरांजली अर्पित होईल. या देशामध्ये ज्यांच्या अंगावरती वर्दी आहे अशी लोक सर्वसामान्य माणसाच्या गरजांना कवडीमोल किंमत देतात. या देशामध्ये ज्यांच्या अंगावरती वर्दी आहे अशी लोक सर्वसामान्य माणसाच्या जीवाला कवडीमोल किंमत देतात, त्याच्या हक्क अधिकाराचा हनन करतात आणि स्वतःचे हक्क अधिकार जे आहेत त्यांच्या अधिकाराचा वापर करून माणसाची पिळवणूक करतात. वैयक्तिक माझ्या सुखदुःखामध्ये तो थांबलेला आहे. जेव्हा आम्ही 2004 पासून BSBचं काम करत असताना आमचे जे आदरणीय आता कालकथित अनिल दादा गायकवाड होते आमचे नेतृत्व करण्यासाठी, त्या काळामध्ये विजय रणदिवे असतील, किरण भाऊ असतील, गौतम सोनवणे असतील, जेव्हा ह्या गावामध्ये जेव्हा खेरलंजी सारखा असा प्रकार घडला होता. पाटील 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक वाघ होऊन मारायचं, पण समाजाला मागं सारायचं नाही, भ्यायचं नाही. जर मी भेलो असतो तर इथपर्यंत मी आलो नसतो, माझ्या कुटुंबाला इथपर्यंत आलं नसतं, समाजाला इथपर्यंत आलं नसतं आणि म्हणून आपण ती भूमिका ठेवली होती. Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. मित्रमंडळी, स्नेही, आप्तेष्ट, नातेवाईक यांच्यातून श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. बुद्धांपासून आजपर्यंत ज्या महामानवांनी, महानायकांनी तुम्हाला आम्हाला माणूस पण बहाल करण्यासाठी आपापलं आयुष्य वेचलं, त्या ज्ञात अज्ञात महामानवांच्या, महानायकांच्या विचारांना अभिवादन करतो. खातो तो घास, घेतो तो श्वास, जगतो जे आज आणि राखतो जे लाज, ज्यांच्यामुळे ते या देशाचे कर्तेकर्वी त्यांनी तुमच्या आमचे भाग्यविधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मापासून चितेवर जाईपर्यंत जिच्या वाट्याला वेदना आणि वेदना झाली ती वेदनेची हरामाई आणि पावसाळी ढगाप्रमाणे आज दुःखाने ओथंबलेल्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आपण एक अतिशय कठीण प्रसंगातून संक्रमित होत आहोत. आणि तो प्रसंग आहे काही क्षणापूर्वी, काही दिवसापूर्वी हसता खेळता बागडता तुम्हाला आम्हाला हसवणारा, खेळवणारा, सहज जाता जाता आनंद पेरत जाणारा आपला वाकडगावचा ढाण्या वाघ, कालकथित, आता कालकथित म्हणावं लागतंय, विजय वाघमारे यांचा आज शेवटचा संस्कार आहे तुमच्या माझ्या दृष्टीने विचार केला तर. आणि विजयच्या पुनर्नमोदाच्या कार्यक्रमाला मला सूत्रसंचालक म्हणून यावं लागावं याच्या इतकं दुसरं दुर्दैव माझ्या आयुष्याला दुसरं कुठलं नाही. मित्रांनो, मी अधिक वेळ न घेता या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी या पिंपरी चिंचवडच्या आसमंतातील एक सामाजिक, धार्मिक आणि राजकीय एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व, जरी ते वयाने कमी असलं तरी, आयुष्यमान सागरजी जगताप यांना अशी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाची प्रस्तावना करायची आहे. सागरजी जगताप. जगद्गुरु जगद्वंदनीय महाकारुणी शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्व, विद्वत्तेचा महामेरू, प्रकांड पंडित, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्या विचारांना आणि प्रतिमांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन. त्याचप्रमाणे कालकथित कालवश विजयप्पा वाघमारे यांच्याही स्मृतीस त्रिवार अभिवादन. आजच्या या पुण्यनमुद्राच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय बोधाचार्य विनोदजी कांबळे, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विकासजी वाघमारे आणि आता जे आपल्यासमोर सूत्रसंचालन करत आहेत असे आमचे सहकारी आयुष्यमान दयानंद चव्हाणसाहेब, उपस्थित शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना सविनय जय भीम, नमो बुद्धाय. आपण ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत हा कार्यक्रम आपण पुण्यानुमोदन त्याला असं आपण म्हणतो. तर पुण्यानुमोदन म्हणजे नक्की काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्यातून जी व्यक्ती निघून गेलेली आहे त्या व्यक्तीने त्यांच्या पूर्वायुष्यामध्ये जी काही चांगली पुण्यकर्म केलेली आहेत त्या पुण्यकर्मांचं आज आपण या ठिकाणी चर्चा करायची असते. उपस्थितांनी त्याला अनुमोदन द्यायचं असतं. फक्त अनुमोदनच द्यायचं नसतं तर त्या व्यक्तीमधल्या चांगल्या गुणांचं आपण अवलोकन करायचं असतं. ते गुण आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा असतो. आपल्या सर्वांना इथे उपस्थित सर्वांना माहीत आहे 15 तारखेला आपल्या सर्वांना एक दुःखद बातमी कळाली. वाकडगावच्या आता आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं, वाकडगावचा ढाण्यावा आमचे सहकारी विजयप्पा वाघमारे यांचं दुःखद निधन झालं अशी बातमी त्या दिवशी कानावरती पडली आणि प्रत्येकाला तो एक धक्का बसला. तो सर्वांसाठी दुःखद असा धक्का की अचानक असं काय झालं की आपण आपल्यातून जावं लागलं. सर्वांसाठी ती शॉकिंग न्यूज होती. मी सुद्धा ज्यावेळेस ही गोष्ट ऐकली त्यावेळी खरं तर विश्वास बसला नाही, पण त्यांच्या घरातील सदस्यांकडून तो फोन आल्यानंतर त्याला त्यावरती विश्वास ठेवणं हे गरजेचं होतं. त्यावेळी इथे बसलेल्या प्रत्येकाची मनस्थिती त्यावेळी अतिशय दुःखद आणि प्रत्येकाचा अंतःकरण त्यावेळी भरून आलेलं असणार आहे. प्रत्येकाने थोड्या वेळापुरतं का होईना पण आपणशी आपला जो जो संबंध आलेला आहे त्या संबंधाने प्रत्येक गोष्ट आपल्यासमोर आठवली असेल. त्या व्यक्तीशी आपण व्यतीत केलेले क्षण, त्या व्यक्तीबरोबर आपण ज्या काही गप्पा गोष्टी केलेल्या आहेत, त्या व्यक्तीविषयी आपले जे काही संबंध होते त्या सगळ्या गोष्टींचं आपल्यासमोर पुनरावलोकन झालं असेल. आणि आपण तो कार्यक्रम खरं तर ते 15 तारखेला त्यांचं ते निधन झालं. बऱ्याचशा प्रोसेस होत्या. बऱ्याचशा प्रोसेसमधून एक जवळपास 2 दिवसाचा कालावधी गेला आणि त्यानंतर 2 दिवसानंतर आपण तो त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम रात्री फार उशिरा पार पडला. बऱ्याचशा लोकांना त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं नाही. परिस्थिती अशी होती मित्रांनो की त्यावेळी त्या बऱ्याचशा गोष्टींची पूर्तता करणं फार गरजेचं होतं. जे अगदी वैद्यकीयदृष्ट्या असेल, प्रशासकीयदृष्ट्या असेल, त्या गोष्टीची पूर्तता करणं अतिशय गरजेचं होतं. आणि ती पूर्तता करत असताना बराचसा कालावधी गेला आणि त्यामुळे रात्री उशिरा तो अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी पार पाडावा लागला. आणि आज जो आपण पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम पार पाडत आहोत याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना सहभागी होता यावं यासाठी आपण आपल्या सर्वांना हा मेसेज पास केला. जी काही घटना घडलेली आहे ती आपल्या सर्वांना ज्ञात आहे. इथून पुढचे वक्तेही त्याच्यावरची भाष्य करतील, पण जी काही घटना घडलेली आहे अतिशय दुःखद घटना घडलेली आहे. आणि आपला हा वाकडगावचा ढाण्यावाग याला न्याय मिळवून देण्यासाठी आपण निश्चितच आपण इथे उपस्थित सर्वजण, सर्व सामाजिक संघटना असतील, राजकीय संघटना असतील, धार्मिक संघटना असतील, सर्व ज्ञाती बांधव असतील, ते आपापल्या परीने प्रयत्न करणार आहेतच. प्रत्येकाने ती ताकद लावून आपल्या या आपणना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत. आणि निश्चितच ज्यावेळेस आपणना न्याय मिळेल त्यावेळी खऱ्या अर्थानं आपणना भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली अर्पण केल्यासारखे होईल. तोपर्यंत आपण सर्वांनी स्वस्थ बसायचं नाही आहे. त्या प्रकरणाचा
आपण पाठपुरावा करणार आहोत, तो प्रकरण आपण त्या प्रकरणाचा आपण छडा लावणार आहोत, तेव्हा मी आपला अधिक वेळ घेणार नाही. मी या ठिकाणी आयोजकांनी या ठिकाणी मला प्रास्ताविकपर बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी कालकथित कालवश विजयप्पा वाघमारे यांना माझ्या जगताप कुटुंबियांच्या वतीने, त्याचप्रमाणे आमच्या महाबोधी बुद्धिबळ ट्रस्ट पिंपळे सौदागर, त्याचप्रमाणे आमच्याबरोबर विजयप्पांनी जवळपास 2007 पासून बसपामध्ये ते काम करत आहेत, अशा आमच्या पिंपरी चिंचवड शहराच्या युनिटच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. धन्यवाद सागर साहेब. अतिशय मोजके आणि मार्मिक शब्दात आपण आपली भावना व्यक्त केलेली आहे. धर्मांतरानंतरचा पहिला ब्राह्मण व्यक्ती की जो बुद्धिस्ट झाला त्याचं नाव सुरेश भट. त्याचं एक काव्य तर परफेक्ट बसत आहे. ते असं की ते म्हणतात, गाडले गेलो तरी सोडले नाही तुला, जाळले गेलो तरी सोडले नाही तुला, आज घे उद्ध्वस्त झालेल्या मनांची वेदना वंदना, भीमराया घे तुला या पामरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना. आज म्हणजे गाडले नाही तरी, गाडले गेलो तरी सोडले नाही, जाळले गेलो तरी सोडलं नाही. म्हणजे कोणाला सोडलं नाही, आपण बाबासाहेबांना सोडलं नाही. आणि बाबासाहेबांचं दुसरं नाव काय आहे? संघर्ष. असे प्रसंग येतील समाजात ठळकपणे काम करणाऱ्या माणसांना गाठून गाठून मारल्या जाईल, तरी सुद्धा राहिलेल्या माणसाने तो संघर्ष सोडायचा नाही. हा जो संदेश आहे तो आपल्याला आप्पा देऊन गेलेला आहे. यानंतर या कार्यक्रमाचं जे मी सूत्रपठण केलेलं आहे आणि समता सैनिक दलाचे जे मेजर आहेत आयुष्यमान विनोदजी कांबळे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या भावना इथे व्यक्त करायच्या आहेत. विनोदजी कांबळे सर. उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, कालवश हा शब्द वापरतानाच मला त्यांना मन भरून येते आहे. बांधवांनो, या ठिकाणी विजयप्पांच्या बरोबर जो काही सहवास लाभला तो म्हणजे खरं धाडसी वृत्तीचा व्यक्ती कसा असावा तो या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यांच्याकडनं ही गोष्ट शिकण्यासारखी मिळाली की कोणतीही गोष्ट ही धाडसाने मिळते. ज्याच्यामध्ये धमक आहे तोच टिकू शकतो. कारण आजच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्तीने धाडस करणं गरजेचं आहे, मग ते कोणत्याही क्षेत्रातलं असो. प्रत्येकाने धाडसाने राहिलं तर समाजाला आपण योग्य दिशेने नेऊ शकतो किंवा आपला परिवार आपण सुरक्षित करू शकतो. आज या ठिकाणी विजयप्पांच्या मागील आयुष्यामध्ये त्यांनी काय केलं यापेक्षा त्यांनी सद्यस्थितीमध्ये काय जीवन जगत होते हे फार महत्त्वाचं आहे. कारण विजयप्पा हे माझ्याबरोबर बुद्धगयाला आले होते. ते या ठिकाणी बुद्धगयाला येण्या अगोदर त्यांची मानसिक स्थिती आम्ही या ठिकाणी रोज दैनंदिन आम्ही एकत्र बसायचो, गप्पा मारायचो आणि रोज एक दुसऱ्याशी चर्चा करायचो. अप्पांना काही व्यसन होतं, ते व्यसन त्यांनी सोडून दिलं होतं. पूर्णपणे निरंक बनले. म्हणले मला आता पुढील आयुष्य माझं संपूर्ण ह्या भगवान बुद्धाच्या धम्माच्या सानिध्यात घालवायचं आहे. मला या बाबासाहेबांच्या चळवळीशी मी आता संलग्नित आहे, मी काही सामाजिक कार्यामध्ये संलग्नित आहे, पण त्याची ताकद माझ्या गुणाने मला वाढवायची आहे हे त्यांनी ठरवलं होतं मनाने. आणि त्यांना जे असणारं व्यसन आहे ते पूर्णपणे सोडून दिलं होतं. निर्व्यसनी जीवन कसं जगतायत हे त्यांनी या ठिकाणी आमच्या सहवासात आल्यानंतर त्यांनी दाखवून दिलं. बांधवांनो, ते बुद्धगयाला आले माझ्याबरोबर. बुद्धगयाला आम्ही संपूर्ण बुद्धगया पर्यटन केलं. त्या पर्यटनाच्या माध्यमात ते इतके भारावून गेले होते की भगवान बुद्धाचा धम्म इतका अथांग आहे, इतका मोठा आहे हे त्यांच्या लक्षात त्या ठिकाणी आलं. आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की अरे मी खरंच अजूनही या विषयाला मी मुकलो होतो. ते रोज दैनंदिन मला भेटल्यानंतर कडकडून मला मिठी मारायचे की मी
तुमच्यामुळे या भगवान बुद्धाच्या सानिध्यात आलो, इथपर्यंत मला पोहोचता आलं. बांधवांनो, माणसाकडे पैसा किती आहे, शोहरत किती आहे, काय त्याला महत्त्व नाही आहे. मानसिक समाधान किती आहे याला फार महत्त्व आहे. आणि अशी मानसिक स्थिती त्यांनी स्वतःची तयार केली होती. समाधान त्यांनी स्वतःचं तयार केलं होतं. काही अडचणी कौटुंबिक उद्भवल्या, त्या कौटुंबिक अडचणींच्या माध्यमातून ते पुन्हा परत ढासळले. पुन्हा आम्ही या परिसरामध्ये येऊन, घरी वारंवार येऊन त्यांची मत परिवर्तन करण्याचा निश्चित प्रयत्न केला. पण काही अडचणी त्यांच्यासमोर इतक्या भयानक होत्या, त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगत असायच्या आणि त्या भयानक गोष्टी अंगावर क्षहार येतील अशा काही असायच्या. पण ते वाईट वाटलं मनाला की प्रत्येक व्यक्तीने निस्वार्थीपणाने जगता यावं हेच प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. माणसं ही जातात निघून, फक्त राहतात आठवणी. संपत्ती ही आयुष्यभर टिकत नसते, क्षणभंगूर आहे. भगवान बुद्धाचा धम्म नेहमी एकच सांगतो, अनिच्छा वतसंखारा उपयद्वा धम्मिनो उपजित्वा निरुजंती ते संग उपसुमसुखो. प्रत्येक वस्तू नश्वर आहे, कोणतीही गोष्ट टिकणारी नसते. त्यामुळे तो संपत्ती असो की स्वतःतला अहंकार असो, तो गळून पडणारा आहे. अहो, या जगामध्ये सिकंदर नावाचा राजा होऊन गेला, पण ज्यावेळेस आला त्यावेळेस तो ज्या स्थितीत आला त्या स्थितीत त्याने मरता वेळेस त्यांनी ते आपल्या प्रधानाला सांगितलं की माझीसुद्धा मयत अशाच पद्धतीने काढा, जसा मी खाली हात आलो होतो तसाच खाली हात जाईल. हे लोकांना आदर्श देण्यासारखं होतं. म्हणून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं गर्व करू नका, निष्कलंक जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आज या ठिकाणी आयुष्यामध्ये संपत्ती जर कमवायची असेल तर ती फक्त माणुसकी कमवा. पैसा हा येतो आणि जातो, वाऱ्याच्या ओघामध्ये निघून जातो. पण या ठिकाणी टिकती ती फक्त आहे ना माणुसकी आणि माणसातलं नातं टिकतं. त्यामुळे या ठिकाणी विजूभाऊंनी आपलं सर्वांशी जे नातं प्रस्थापित केलेलं आहे हे अजरामर सर्वांनी टिकून ठेवा. या परिवाराशी संलग्नित राहा. हे दोन्ही लेकरं लहान आहेत, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करा. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला एवढंच सांगेल की सर्वांनी या दुःखातनं बाहेर पडा, दुःख सावरा स्वतःचं. आणि या ठिकाणी विजूभाऊंनी जे दिलेले संस्कार आहेत ते असेच अबाधित सर्वजण टिकून ठेवताल अशी मंगल कामना व्यक्त करतो. या ठिकाणी दुःखात अंत करणारे आलेल्या सर्व माझ्या इष्टमित्र परिवार आपणा सर्वांना या ठिकाणी विजूभाऊच्या या पुण्यानुमोदन दिनानिमित्त एवढंच सूचित करेल की सर्वांनी त्याच मार्गाने चालावं ज्या मार्गाने विजूभाऊंनी चाललेलं आहे. त्यामुळं कालवश कालकथित आमचे सहकारी मित्र विजूअप्पा वाघमारे यांना माझ्या कांबळे परिवाराच्या वतीने, तसेच द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या संरक्षक आदरणीय महाउपासिका ममता सागर मिराते आंबेडकर, तसेच तमाम बौद्धाचार्य, माजी श्रावणेर केंद्रीय शिक्षक, समता सैनिक दलातील सर्व आजी माजी सर्व जवान सैनिक यांच्या सर्वांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. धन्यवाद विनोदजी, अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आपण. मित्रो, आमचं उपद्रव मूल्य काय आहे हे प्रस्थापितांना दाखवून देण्याचं धाडसाचं काम ज्याने केलं, गेल्या 7-8 महिन्यापूर्वीची घटना आपल्याला माहीत असेल. आम्ही काय आहोत, आम्ही काय करू शकतो, आमचा संताप कसा सात्विक असू शकतो याचं दर्शन या महाराष्ट्रातल्या शासनातला हादरून सोडणारं घडवून दिलं. असा समता सैनिक दलाचा पिंपरी चिंचवडमधला संघटक आयुष्यमान मनोज गरबडे या वाघाला मी असं सांगतो की आपण विजूबाबाला इथं श्रद्धांजली अर्पण करायची. मनोज गरबडे.
तुम्हा मला माणूस म्हणून जगण्याचा बळ देणाऱ्या सर्व महापुरुषांना महामातांना त्रिवार अभिवादन करतो. उपस्थित सर्वांना सप्रेम जय भीम. 15 तारखेला रात्री मला एक पोस्ट दिसली आणि राहवलं नाही. त्या हिशोबाने मी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना फोन घेतला, थोडासा आढावा घेतला आणि खूप निंदनीय अशी घटना माझ्या लक्षात आली की ह्या प्रकारे आपल्या कार्यकर्त्यांना हेरून ठेचून मारलं जातं. तर ते कनेक्शन मला आज इथपर्यंत येऊन आलं. आणि आज मी फक्त 2 शब्दात तुम्हाला हे सांगू इच्छितो आहे की ज्याप्रमाणे शासन प्रशासन ह्या घटनेला जिम्मेदार आहे, त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा जिम्मेदार आहोत ह्या घटनेला. कारण आपण फक्त कोणी एखादा लढत असेल ना त्याच्याकडे बघत बसतो आणि सगळं झाल्यावरती त्यासाठी उपस्थित राहतो आणि ह्या सगळ्या क्रिया आपण पार पाडतो. तर ह्याच्या आधी प्रिकॉशन म्हणून आपण सगळे एकत्रित कधी येणार आहोत आणि एकत्रित येऊन एक संघटित लढत देण्याचं आपल्याला खूप गरजेचं आहे. त्यासाठी जोपर्यंत आपल्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत ही शोकसभा होणार नाही असं मला वाटतं. कारण 3 दिवस झाले जे काही कार्यकर्ते झटत होते, धडपडत होते, FIR दर्ज होत नव्हता. खूप निंदनीय गोष्ट, कारण आमची ताकदच नाही आहे ना. एका दुसरा कार्यकर्ता, एका दुसरा पक्ष, एका दुसरा लढता येताना मी 2-3 फोन केला तर सगळ्यांचे वेगवेगळे स्टेटमेंट होते. तर या पुण्यनमोद दिनानिमित्त मी हे सांगू इच्छितो, या ठाण्या भागाला खरी आदरांजली अर्पित करायचं असेल तर जेव्हा त्यांना न्याय भेटेल तेव्हाच ती खरी आदरांजली अर्पित होईल. अजून मी बोलून इथं थांबतो आणि माझी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. जय भीम. धन्यवाद मनोज. थोडक्यात पण अतिशय भावनिक आवाहन आपण केलेलं आहे. आपल्याला सांगायला इथे मला क्रमप्राप्त आहे की आपण जी लढाई लढतोय ती हल्लागुल्ला करून अजिबात नाही. प्रशासकीय कायदेशीर अशी सगळी लढाई आपण लढत आहोत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या दिवशी तक्रार घेतली नाही. ससूनचा डीन, कलेक्टर, CP यांना कोणालाच आम्ही झोपू दिली नाही. आणि विजयची ही लढाई गाव डुकरांनी गावात सुरसुराट करून फिरण्यासारखी नाही. ती लढाई आम्ही अतिशय शिस्तबद्ध आपल्या बहुजन समाज पार्टीतल्या प्रत्येक कार्यकर्ता, जवळजवळ 150 कार्यकर्ता तिथं 12 वाजेपर्यंत उभा होता. आपली एक वकिलांची फळी तिथं उभा आहे. ॲडव्होकेट अतुल सोनवणे, ॲडव्होकेट प्रवीण जगताप, आणखी बरेच यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे काम चालू आहे अतिशय कायदेशीर. कदाचित तुम्हाला असं वाटेल की थोडं थांबलंय, नाही. समुद्र कधी थांबत नाही अजिबात. जरी त्याचा पृष्ठभाग शांत दिसला तर आतली खळबळ अतिशय भयान असते आणि ती भयान खळबळ चालू आहे. आपण सगळ्यांनी याला साथ द्यायची आहे. मनोजने फार मार्मिक बोललेलं आहे की सगळे सोपस्कार झाल्यानंतर आपण मग 2 अश्रू ढाळायला किंवा मेणबत्ती पेटवायला येतो. नाही तसं करायचं आपण. कारण का आज विजयवर वेळ आहे, ती उद्या माझ्या बी उमऱ्यात येऊ शकते. त्यामुळे आपण सगळ्यांनी जीवाचा कोट करून जीवाचं नाव शिवाजी ठेवून आपण वागलं पाहिजे. मी यानंतर दुसरे जे वक्ते आहेत की ज्यांना श्रद्धांजली अर्पण करायचे ते आहेत आयुष्यमान विक्रम वाघमारे साहेब, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगर सदस्य आहेत. त्यांना अशी विनंती करतो की साहेब आपण येऊन आदरांजली अर्पण करायचे. महाकारुणिक कथाकार भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्याध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता जिजाई, सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन करून आज आपण कालकथित विजय अप्पा वाघमारे यांच्या पुण्यदिनाच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र आलेलो आहोत. विजय अप्पा ह्या नावातच मी एका शब्दात सांगेल, विजय अप्पा या नावातच संघर्ष जपलेला आहे आणि अप्पांनी त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये अतिशय संघर्ष केलेला आहे. अशा या संघर्ष योद्ध्यास मी अधिक न बोलता अधिक वक्ते या ठिकाणी बोलणार आहे. अशा या संघर्ष योद्ध्यास संपूर्ण वाघमारे कुटुंबियांच्या वतीनं, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा घटक या नात्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं, वाकड, ताथवडे आणि पुनावडे त्या ग्रामस्थांच्या वतीने मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. युवक आहे. जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर गोविंद निकाळे आयुष्यमान गोविंद निकाळजे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी इथे येऊन आपण आदरांजली अर्पण करायचे. आयुष्यमान गोविंद निकाळजे सर.
बोलणार आहेस का? महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच तुमचे आमचे आपले सगळ्यांचे उद्धार करते परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कालकथित कालवंश विजयाप्पा निवृत्ती वाघमारे यांना या ठिकाणी वंदन करतो. तसेच शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी विजयाप्पाबद्दल सांगायचं म्हटलं तर विजयाप्पा एक धाडसी नेतृत्व या वाकड गावामध्ये असा एक हिरा जन्मला आणि समाजासाठी त्यांनी आपलं हे आयुष्य घालवलेलं आहे. आम्ही अनेक दिवस एकत्र होतो, काम केलं आणि आप्पाचा हा दुर्दैवी मृत्यू बातमी कळाली, अत्यंत दुःख झालं. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आप्पाला हा न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्या पाठीमागे आपण सर्वजण ताकदीने उभे राहू. या ठिकाणी मी अधिक न बोलता आपण या ठिकाणी मी माझ्या कुटुंबाच्या वतीने तसेच मुळशी तालुका रिपब्लिकन भाषेच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. यानंतर निलेश वाघमारे साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी इथे येऊन आपल्या भावना सुमनांचा अर्पण आयुष्यमान विजय कालकथित विजय वाघमारे यांना अर्पण करायचं आहे. हॅलो. महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांना त्रिवार असे अभिवादन करून या ठिकाणी जमलेले सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनी, आपल्या सर्वांना माहितीच आहे विजयाप्पा हे कोण होते, त्यांचा दरारा काय होता, त्यांचा रुबाब काय होता. त्यांची घटना ही 15 मे रोजी घडली आणि संपूर्ण गावात एक असा चटका लागला, एक शॉक लागला की ह्या व्यक्तीचा अंत असा होईल हा कुणाला वाटलं नव्हतं. संपूर्ण वाघमारे कुटुंबियाच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु माझ्यानंतरही काही व्यक्ती बोलणार आहेत जे लांबून आलेले आहेत, त्यामुळं मी या ठिकाणी थांबतो. विजयाप्पा वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर आयुष्यमान नितीन निकाळजे यांना अशी विनंती आहे की त्यांनी आपण इथे येऊन आदरांजली अर्पण करायची आहे. आयुष्यमान नितीन निकाळजे साहेब. जगतवंदनीय जगद्गुरु महामानव शाक्यमुनी भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या ठिकाणी शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी हे विजयाप्पा म्हणजे आमचे व्याही आमचे बंधू मुकुंद निकाळजे यांची मुलगी यांच्या मुलाला दिलेली. नेहा ही माझी पुतणी आहे. मी माझ्या व्याहाला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. यानंतर बबन आगळे साहेब यांना विनंती आहे, त्यांनी यायचं आहे. बबन आगळे साहेब.
जगद्वंदनीय जगद्गुरु शाक्यमुनी महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, दीन दलितांचे नेते, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या बहुजनांच्या उन्नतीसाठी ज्या महामानवानं आपल्या संसाराचा त्याग केला, त्या सर्व महामानवाला त्रिवार अभिवादन करून कालकथित कालवंश माझे बंधू विजय वाघमारे यांना त्रिवार अभिवादन करू. आजच्या शोक सभेचे अध्यक्ष, सभेला उपस्थित उपासक उपासिका बंधू आणि मित्र हो, बाबासाहेब म्हणतात जगण्यापेक्षा माणूस कसा जगला याला फार महत्व आहे. बाबासाहेबांनी प्रवाराच्या विरुद्ध दिशेला एकटे पाय पोहले आणि 9 कोटी बहुजनांचा इतिहास लिहिला मित्रांनो. पण बाबासाहेब कधी डगमगले नाही. निसर्गाच्या पाण्याला हात लावला तर पाणी विटळत होतं, माणसाची सावली माणसावर पडली तर माणूस विटळत होता मित्र हो. 33 कोटी देवाच्या पायरीवर पाय ठेवला तर आतला देव विटळत होता. असे हा थोर क्रांतिकारी मानवाला, माणसाला माणूस घडवलं. पहा किती वर्ष झालं. 1954 आपण धम्मदीक्षा घेतली. किती धम्म पाळला किती लोकांनी. ज्याला बुद्ध समजला, बाबासाहेब समजले, तो माणूस झाला. म्हणून विजयप्पा हे एकटा विजय हा एक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहत होता, पण त्याला समाजाची नाही स्वतःच्या घराची सुद्धा गरज होती. मित्र हो, आज माझा मावस भाऊ विजू, मी गुडुंडाला राहतो. आम्ही 6 भाऊ आहेत. पण आम्ही संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये फक्त बाबासाहेबांच्या नावावर एकमेव लढाई लढतो, पण सच्चाईची लढाई आहे. तसं विजूंनी जे काम केलं चांगलं केलं मित्र हो. कारण का बाबासाहेब म्हणतात मागून भेटत नसेल तर छुनून घेण्याची ताकद मनगटात लागते. त्याप्रमाणे विजूंनी ते केलं. आपल्या कुटुंबाला एका लेवलमध्ये बसवलं. म्हणून या माझ्या लाटक्या भावाला माझ्या बौद्ध मित्र मंडळाच्या वतीनं, आगळे कुटुंबियाच्या वतीनं श्रद्धेची श्रद्धांजली, आदराची आदरांजली वाहतो. इथंच थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण सर्वांनी कधीतरी बाबासाहेबांचं एक चित्र पाहिलं असेल. त्या चित्रात एक बालक आहे, धष्टपुष्ट बालक आहे. केस कुरळे आहेत, मजबूत आहे ते बालक. आणि त्याने एक अशी संगीन ओपन केलेली बंदूक धरलेली आहे. बंदुकीचं बीट खाली आहे आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे, अन्याय करने वाले से अन्याय सहने वाला बहुत बुरा है. विजय हा अन्याय करणाऱ्यांची कातडी काढणारा होता. आज त्याच्याबद्दल बोलत असताना नखशिखांत राग, द्वेष, भावना उफळून येत आहेत. पण आपल्याला गेली 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय, सगळ्यांच्या हिताचं काम करण्यासाठी सांगितलेलं आहे. मी यानंतर प्रदीप गायकवाड साहेब पोलीस पाटील आहेत, त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी इथं आपली भावनांची सुमनांजली अर्पण करायची. त्याच्यानंतर ते बबलू सोनकर घ्या. बबलू सोनकर तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न मैत्री बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारातून प्रतिमांना अभिवादन करून आज या ठिकाणी दुःखदांत करणारे जमलेले सर्व बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, 13 तारखेला जी घटना घडली आणि 15 तारखेला कालकथित विजयप्पा वाघमारे यांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला. त्यांनी अखेरचा श्वास समाजामधून, कुटुंबामधून घेतला आणि आज आपण 20 तारखेला त्यांचा पुण्य अनुमोदनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. पुण्य अनुमोदनाचा कार्यक्रम करत असताना जगताप साहेबांनी सांगितलंच
एखादी व्यक्ती जीवन जगत असताना ती कशा पद्धतीने जीवन जगली, काय काय जीवन जगत असताना कर्म केलं, चांगली कामं केली, चांगली वाईट सर्व कामं, त्या कामाचा या ठिकाणी उजळणी करणं, त्याला अनुमोदन देणं, आणि चांगली कामं आपण आपल्या जीवनामध्ये आचरणात आणायची असतात आणि म्हणून आपण कार्यक्रम घेत असतो. आपण जर आपणच्या बाबतीत जर विचार केला तर धार्मिक, सामाजिक, राजकीय, कौटुंबिक सर्व क्षेत्रामध्ये आपण आपला ठसा या ठिकाणी उमटला आहे. जीवन जगत असताना अनेक संकटांचा सामना केला, अनेक संघर्ष केला, सगळ्या स्तरावरती संघर्ष केला आहे. मग सामाजिक असेल, कौटुंबिक असेल, धार्मिक असेल, राजकीय असेल, सर्व क्षेत्रामध्ये आपण जीवन जगत असताना संघर्ष करत करत आपण या ठिकाणी आले. बरेच जवळून आपणला बघण्याची माझी राजकीय जीवनामध्ये आपण काम करत असताना आपल्या समाजाला काहीतरी समाजाचं चांगलं करायचंय, ही व्यवस्था कुठेतरी बदलून टाकायची, या भूमिकेतून आपण हे राजकीय क्षेत्र निवडलं आणि बहुजन संपर्क पार्टीच्या माध्यमातून विधानसभेची उमेदवारी या ठिकाणी लढली. दुर्दैवाने त्याच्यामध्ये आपलं यश आलं नाही, पण संघर्ष केला समाजासाठी. त्यांची अजून एक इच्छा होती की लोकसभा लढवायची आणि आपल्या या मतदारसंघामध्ये आपल्या समाजाला, आपल्या लोकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आपण ही निवडणूक लढायची. आमचे सहकारी मित्र सुभाष भाऊ जाधव असतील, आमचे मधुसूदन पाटील साहेब असतील, त्याचप्रमाणे अशोक गायकवाड या ठिकाणी आले. आपण ही सर्वांच्या आमच्या समोर की इच्छा व्यक्त करून दाखवली होती की मला लोकसभेची उमेदवारी मिळाली तर मी नक्कीच या ठिकाणी विजयाची घोषणा झाल्याशिवाय राहणार नाही. त्या पद्धतीने प्रयत्न मी करणार आणि आपणची फार ती तळमळ होती. म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये आपण जेवढं करता येईल तेवढं केलेलं आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर आपण प्रत्येक व्यक्तीला, मग गरीब असो, श्रीमंत असो, कोण आलेला असतो, कुणा अन्याय झाला असेल, त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम आपण वेळोवेळी केलेले आहे. मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. अनेक प्रसंग ज्या वेळेस ज्या व्यक्तींना आणल्या नेटलेला ज्या वेळेस गरज लागत असेल त्या आपण काही यायचे, आपण मला अशी मदत लागती, मग ते आर्थिकची असू द्या, सामाजिक असू द्या किंवा अन्यायाची असू द्या, आपण त्या ठिकाणी पुढे उभं राहणार. हा खरा संघर्ष आपल्याला मी त्यातून पाहिलेला आहे. म्हणजे कुणावरती अडचण होऊ द्या, मग ती पैशाची होऊ द्या किंवा कसली पण होऊ द्या, पण आपण त्या वेळेस त्या जनतेच्या समाजाच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं आहे. आपण जर धार्मिक क्षेत्रात जर पाहिलं तर आपण आता माझी विनोद भाऊनी सांगितलं, सुभाष भाऊ जाधव असेल, मी असेल, आम्हाला आपण विनंती केली की मी बुद्ध काय पाहिलं नाही, मला आता येणारा काळ खरोखर मला आपल्या धम्मासाठी, भगवान बुद्धांच्या विचारामध्ये, धम्म चळवळीमध्ये पण घालवायचं आहे. आणि ती इच्छा व्यक्त करत असताना सुभाष भाऊ जाधव आणि ते त्या ठिकाणी विनोद कांबळे, विनोद भाऊ यांनी बुद्धगयाला त्यांची ट्रिप केली आणि धम्म संस्काराचा त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली. याच्या आधी सुद्धा ते करत होते, पण सामाजिक, धार्मिक आणि कौटुंबिक आणि या संघर्षामध्ये त्यांना वेळ कमी भेटत होता, पण त्यांनी वेळ काढून त्या ठिकाणी ती सुरुवात केली. आणि ह्याच ठिकाणी त्यांची इच्छा होती की मी तिकडनं आल्यानंतर मी फार मोठा या ठिकाणी कार्यक्रम घेईन, बुद्ध प्रतिष्ठेचे या ठिकाणी कार्यक्रम घेईन. आणि त्या या ठिकाणी त्यांनी घेतला. आपण त्यावेळेचे साक्षर आहोत की आपण या ठिकाणी भंते लोकांना आणलं, आपल्या बौद्ध धर्माचे धम्मगुरू त्यांना या ठिकाणी दान दिलं, त्यांची त्या पद्धतीची जी सेवा करायची असते त्या पद्धती सेवा केली, बौद्धाचार्यांची सेवा केली, समाजाला अन्नदान केलं. या ठिकाणी त्यांनी एक धम्माचा या ठिकाणी एक सुरुवात केली. कौटुंबिक जीवनाचा जर विचार जर केला आपण तर हा फार मोठा विषय आहे. हे सगळं करत असताना पाठीमागची जर आपण जर परिस्थिती पाहिली तर आपण जी कामं केली असेल ती काही कामं परिस्थितीमुळे करायला लागली, कुटुंबासाठी करायला लागली. आणि ते करत असताना आपल्या कुटुंबाचा कुठेही मान खाली होणार नाही,
आपल्या गावाचा, आपल्या वाघमारे परिवाराचं जेवढं नाव ज्या ठिकाणी करता येईल त्या पद्धतीनं आपण करायचा प्रयत्न केलाय. मला सांगा, या ठिकाणी आपल्या वाकड गावामध्ये तुमच्या न्याय हक्कासाठी आपण किती प्रयत्न केले. हायकोर्टापर्यंत, आझाद मैदान, दिल्ली, मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय, अनेक ठिकाणी आपण उपोषणे केली. का केली? तर वाघमारे परिवाराच्या न्यायाच्या हक्कासाठी. आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की वाकड गावामध्ये कशा पद्धतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण कुठल्या कुठल्या विषयासाठी या ठिकाणी प्रयत्न केला होता, का प्रयत्न केला होता? का तर आपण त्यांच्या समाजाच्या, स्वतःच्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या वाघमारे परिवाराच्या हक्कासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न केला होता आणि ते करत होते. ते करत असताना अशा पद्धतीची काही दुर्दैवी घटना या ठिकाणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. आणि म्हणून आपणचं जे काम आहे ते कुटुंबासाठी फार मोठे, वाघमारे परिवारासाठी फार मोठे. मी तर म्हणतो आपण संघर्ष योद्धा होता. हा ढाण्या वाघ नुसता वाकडचा नाव होता, पूर्ण चिंचवड पिंपरीचा हा जिल्ह्याचा ढाण्या वाघ होता. आपल्या जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर एवढा मोठा संघर्ष करणारा योद्धा, संघर्ष होता अजून आपण तरी पाहिला नाही. आज कठीण परिस्थितीमध्ये काम करत असताना, जगत असताना आज यापर्यंत पोचणं हे सुद्धा एवढं सोपं नाही. कारण एवढ्या मोठ्या या नागरिकांच्या वस्तीमध्ये, या आर्थिक व्यवहारामध्ये एवढं मोठं स्वतःचं कुटुंब आणि समाज घेऊन जाणं हे सुद्धा आताच्या न परवडणारी गोष्ट आहे. पण आपण ती करून दाखवली. आपणचं म्हणणं होतं एखाद्या त्याला तर केलं, जर ती घटना घडली नसती, आपत्तीचा जर मागे सरले असते तर कदाचित ही परिस्थिती आली नसती. पण आपणचा शब्द असायचा, तो ढाण्या वाघ होता, तो मागे सरणार नव्हता. 100 दिवस बाबासाहेबांचं वाक्य ते मला सांगायचे, पाटील 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक वाघ होऊन मारायचं, पण समाजाला मागे सरायचं नाही, भ्यायचं नाही. जर मी भेलो असतो तर इथपर्यंत मी आलो नसतो, माझ्या कुटुंबाला इथपर्यंत आलं नसतं, समाजाला इथपर्यंत आलं नसतं. आणि म्हणून आपण ती भूमिका ठेवली होती. त्यांच्या पश्चामध्ये जर आपण जर विचार केला तर त्यांचे पुतणे असतील, आज विशाल वाघमारे आज आपणच्या पाऊल चालून या ठिकाणी संघर्ष करत आहे. आपणला वेळोवेळी खांद्याला खांदा लावून त्यांचा पुतण्या त्या आपण बरोबर होता शेवटपर्यंत. आपण सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत विशाल वाघमारे असतील, त्यांचे सर्व पुतणे असतील, त्यांचे भाचे असतील, आती दुधवडे आज त्या ठिकाणी आपण जर पाहिलं त्यांचे भाचे खेड तालुक्यामध्ये छावणी संघटनेचे काम करतात. त्यांचा एक भाचा मावळ तालुक्यामध्ये या ठिकाणी रमेश भाऊ सावळेंच्या पक्षाचं काम करतात, रुपेश. त्या मोहन कांबळे या ठिकाणी चिंचवड पुण्यामध्ये सुद्धा त्या चांगल्या पद्धतीचं सामाजिक काम करतात. त्यांचे पुतणे विशाल वाघमारे आज आपण जर पाहिलं तर चिंचवड पिंपरीमध्ये एक युवा नेता म्हणून या ठिकाणी पुढे आले. हे सांगतोय का या सर्व नातेवाईकांना, भाच्यांना, पुतण्यांना हे मोठं करण्याच्या पाठीमागं आपणचा मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून आज ही मुलं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आज या ठिकाणी चमकत आहेत. हे सर्व जे घडलंय हे सगळं आपण मुलं घडलं. आणि ही मुलं कुटुंब तर अशा पद्धतीने एकत्र राहिली, त्यांच्या बहिणी असतील, त्यांची आई असेल. आज या ठिकाणी आई बसली चंद्रभागा, आईने आपणच्या पाठीमागं एक वटवृक्षाच्या पाठीमागं ज्या पद्धतीचं एक मोठी ढाल, ही ढाल त्या आईने आपणच्या मागं उभी केली होती. आपणच्या खऱ्या पाठीमागची ताकद जर कोण असेल तर त्यांची आई या ठिकाणी बसलेली आई, त्यांच्या बहिणी असतील, ही खरी आपणच्या मागची ताकद होती. आपण कुणाच्या जीवावरती या ठिकाणी संघर्ष करत नव्हता, तर त्यांच्या आईच्या, त्यांच्या बहिणींच्या, त्यांच्या पुतण्यांच्या आणि त्यांच्या वाघमारी परिवाराच्या जीवावरती. आणि या माध्यमातून आपण ताकद भेटत होती आणि नेट पकडून ते संघर्ष करत होते. आणि म्हणून मी जास्त काही न बोलता या संघर्ष योद्ध्याला मी माझ्या गायकवाड परिवाराच्या वतीनं, त्याचप्रमाणे आमची पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. एक वाघ फाडला म्हणजे कुत्र्यांना वाघ पण येत नाही. आणि वाघ तो वाघच राहतो तो. त्यामुळे आपा हा त्याचं नसणं सुद्धा वाघा इतकंच आहे, वाघाचं जास्तित्व आहे तेवढंच आहे. मी यानंतर किरण आल्हाट साहेब बहुजन समाज पार्टीचे कोल्हापूर प्रभारी आहेत,
या ज्येष्ठ नेत्यास मी अशी विनंती करतो की त्यांनी आदरांजली अर्पण करायची आहे. आयुष्यमान किरण जल्हाट साहेब, ज्येष्ठ नेतृत्व बहुजन समाज पार्टी. सर्वप्रथम सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. आज या ठिकाणी विजयाप्पा वाघमारे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण एकत्रित झालेलो आहोत. आजचा दिवस बहुजन समाज पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी, आंबेडकर चळवळीमध्ये काम करणाऱ्या पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अत्यंत दुःखाचं आहे. त्याचं कारण असं आहे की सदैव सत्याच्या संरक्षणासाठी, सत्याच्या मागणीसाठी लढणारे कार्यकर्ते जे आंबेडकर चळवळीमध्ये आणि त्या सत्याच्या मागणीसाठी, सत्याच्या हक्कासाठी जीवाची बाजी लावणारे जे कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाप्पा वाघमारे यांचं नाव सर्वप्रथम यायचं. अत्यंतिक संघर्ष करणारा कार्यकर्ता. एक घटना मी तुम्हाला सांगतो की आत्ता जी लोकसभेची निवडणूक चालू आहे, या लोकसभेच्या निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीने विजयाप्पा वाघमारेंना खासदारकीचं तिकीट दिलं होतं. सागर जगताप, प्रवीण वाकोडे, अशोक गायकवाड, प्रकाश गायकवाड, सुशील गवळी, सगळ्या कार्यकर्त्यांनी मागणी केली होती की विजयाप्पा वाघमारेला तिकीट द्या. आणि पक्षाने देखील विजयाप्पा वाघमारेला या लोकसभेचं, मावळ लोकसभेचं तिकीट दिलं होतं. या सगळ्या प्रोसेसमध्ये राजाराम पाटील नावाचे व्यक्ती जे आहेत ते बहुजन समाज पार्टीचं तिकीट मागण्यासाठी आले. आगरी समाजाचे मोठे नेते आणि मोठं मन करून विजयाप्पा वाघमारेने त्या ठिकाणी पक्षाला सांगितलं की माझ्यापेक्षा सक्षम व्यक्ती, माझ्यापेक्षा चांगला व्यक्ती आणि इतर समाजाचा व्यक्ती जर निळा झेंडा घेऊन, बाबासाहेबांचा विचार घेऊन जर पुढे येत असेल तर मी माझी उमेदवारी त्याला देतो. पक्षाने त्याचा विचार करावा. पण विधानसभेची निवडणूक जी आहे 2024ची, ती चिंचवडमधनं लढण्याची मला परवानगी द्यावी. पक्षाने देखील विजयाप्पा वाघमारेला आता येती जी 2 ते 3 महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे, त्या विधानसभेचं तिकीट पक्षाने विजयाप्पा वाघमारेला दिलं होतं. आज विजयाप्पा वाघमारेची श्रद्धांजली सभा आपल्याला घ्यायची वेळ आली. त्याचं कारण या देशामध्ये ज्यांच्या अंगावरती वर्दी आहे अशी लोक सर्वसामान्य माणसाच्या गरजांना कवडीमोल किंमत देतात. या देशामध्ये ज्यांच्या अंगावरती वर्दी आहे अशी लोक सर्वसामान्य माणसाच्या जीवाला कवडीमोल किंमत देतात, त्याच्या हक्क अधिकाराचा हनन करतात आणि स्वतःचे हक्क अधिकार जे आहेत त्यांच्या अधिकाराचा वापर करून माणसाची पिळवणूक करतात. ज्यावेळी मला सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की विजयाप्पा वाघमारेला अमानुष मारण्यात आलं, कुठल्याही व्यक्तीला समज देणं, त्याच्या चुकीबद्दल समज देणं ही प्रशासनाची जबाबदारी असते, पण त्याला गुराढोरासारखं मारणं हा त्याच्यावरचा फार मोठा अन्याय असतो. आणि या देशामध्ये, या देशाचा इतिहास काय आहे? प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात, सरंजामशाही व्यवस्थेच्या विरोधामध्ये जे जे लोक संघर्ष करत आलेले आहेत त्यांना लढणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये प्रत्येक वेळी प्रशासनाचा वापर झालेला आहे आणि प्रशासनाचा वापर करून त्यांच्यावरती, त्यांच्या हक्क अधिकारावरती गदा आणण्यात आलेली. आज ह्या भारत देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये
प्रश्न निर्माण झालेले, ते प्रश्न का निर्माण झाले? सरंजाईशाहीच्या विरोधामध्ये, प्रशासनाच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये जंगलामध्ये लोक बंदूक घेऊन का उभी आहेत? कारण त्यांच्या हक्क अधिकारावरती गदा आणली गेली. विजयाप्पा वाघमारे हा लढाऊ कार्यकर्ता आहे. या लढाऊ कार्यकर्त्याला आपण श्रद्धांजली वाहतोय, पण या लढाऊ कार्यकर्त्याला श्रद्धांजली खऱ्या अर्थाने ही असेल की ज्या पद्धतीने त्याच्यावरती अन्याय झालाय त्याला न्याय मिळवून द्यायचा जर असेल तर पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर या सगळ्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन आखणी करून त्याच्या संदर्भामध्ये लढा उभारायला हवा. आणि मला असं वाटतं की सगळे लोक तयार असतील. मला असं वाटतं या ठिकाणी उपस्थित असलेले सगळ्या लोकांनी हात वरती करावा की सगळे लोक, हा आंबेडकरी चळवळीतले जेवढे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, या सगळे लोक या ठिकाणी तो लढा उभारण्यासाठी तयार आहेत. बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय परमेश्वर गोणारे साहेब जे आहेत, प्रभारी जे नितीन सिंग साहेब आहेत, खासदार रामजी गौतम साहेब आहेत, यांच्या कानावरती ही गोष्ट सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रामुख्याने ठेवलेली आहे. या ठिकाणी बामसेपचे चव्हाण साहेब देखील आहेत. या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांनी मांडलेली आहे आणि त्यांनी देखील या संदर्भामध्ये गांभीर्यपूर्वक कृती करण्याचे आदेश सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. आणि त्यामुळे येत्या कालावधीमध्ये सुशील गवळे असो, प्रवीण वाकोडे असो, चव्हाण साहेब असो, प्रकाश गायकवाड असो, विजय असो, विशाल असो, अशोक गायकवाड असो, सागर जगताप असो, मनोज आहे, सगळे जे कार्यकर्ते आहेत एक कार्यक्रम ठरवतील आणि त्याच्यानुसार हे न्यायाचं आंदोलन आपल्याला सुरू करावं लागेल. आणि खऱ्या अर्थाने त्याचवेळी विजयाप्पा वाघमारेला ते खऱ्या अर्थाने न्याय देणं ही आपली जबाबदारी असेल. एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. यानंतर मावळ लोकसभा अध्यक्ष आयुष्यमान प्रकाशजी गायकवाड आहे. बंधू आणि भगिनींनो, रमेश आप्पाचं जे कार्य होतं ते आतापर्यंतच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणही त्याला अनुमोदन दिलेलं आहे. बहुजन समाज पार्टीचे आमचे ज्येष्ठ पदाधिकारी माननीय किरणजी आल्हाट साहेब यांनी आत्ताच आपलं मत या ठिकाणी व्यक्त करत असताना पक्षाची भूमिका, आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका, विजयाप्पाबद्दल काय असणार आहे या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे. खरं म्हणजे आमचे ज्येष्ठ पदाधिकारी बोलल्यानंतर ज्युनियर पदाधिकारी कधी बोलत नसतात, परंतु आयोजकांच्या हातून जी चूक झाली त्यांनी आमच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना आधी बोलायचं निमंत्रण दिलं आणि त्यानंतर मला बोलण्याची सूचना दिली. खरं म्हणजे विजयाप्पा हा या पिंपरी चिंचवड शहराचा राजा माणूस होता. काही लोक डाण्या वाघ म्हणत असतील, परंतु आम्ही कार्यकर्ते मात्र राजा बनण्यासाठी काम करत असताना पिंपरी चिंचवडचा राजा माणूस म्हणून विजयभाऊ या ठिकाणी काम करत होते. आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये जेव्हापासून त्यांनी सामाजिक चळवळीला सुरुवात केली तेव्हापासून प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला पदाधिकारी गेला पाहिजे, आपला माणूस राज्यसभेवर गेला पाहिजे, लोकसभेमध्ये गेला पाहिजे, या विविध क्षेत्राच्या निवडणुका लढवण्यासाठी विजयाप्पांनी नेहमी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांच्या या जाण्यामुळं ही जी पोकळी निर्माण होणार आहे ती पोकळी भरून काढण्यासाठी विजयाप्पाचं जे घराणं आहे, जे वाघमारे परिवार आहे, त्या वाघमारे परिवारातील त्यांचे मुलं असतील, त्यांचे पुतणे असतील, सुना असतील, नातवंड असतील, यांनी विजयाप्पाचं राहिलेलं कार्य हातामध्ये घ्यायचंय. खरं म्हणजे लढाई संपलेली नाही. विजयाप्पाला जिथपर्यंत लढता आलं तिथपर्यंत त्यांनी तो लढा दिला. इथून पुढचा लढा वाघमारे परिवारातील त्यांच्या नातेवाईकांच्या सर्व मित्र परिवारांनी हा लढा लढायचा आहे. बहुजन समाज पार्टी खंबीरपणे त्यांच्या समोर उभी राहील, त्यांच्या सोबत राहील. जास्त काही न बोलता मी माझ्या प्रकाश गायकवाड परिवाराच्या वतीने, मावळ तालुक्यातील बहुजन समाज पार्टीच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. बंधू आणि भगिनींनो, आपण विजयाप्पा वाघमारे हे माझे बालपणाचे मित्र होते. आजपर्यंत आम्ही एकत्र नेहमी कुठेही जायचं असेल, कुठेही काय प्रोग्राम असतील, काही कार्यक्रम असतील तर आवर्जून मला ते बोलून घ्यायचे.
आता सर्व या ठिकाणी अनेकांनी त्यांचा जीवनपट आपल्यासमोर सादर केलेला आहे. विजू भाऊंचं कुटुंब, 2 मुलांचं मंडळी असतील, आई बहिणी, ज्यावेळेस लहान मुलं होती त्या लहान मुलांना चांगल्या मार्गाला जावं, चांगले वळण लागावं म्हणून त्यांनी माझ्या डोळ्यासमोर बोर्डिंगला टाकलं. त्यांनी फार वाईट वाटत होतं, पण नाविलाज होता त्यांचा. पण बरं असू द्या. मी माझ्या बोरवेल्ला मुळशी तालुक्याच्या वतीने वाघमारे कुटुंबाला दुःखाचं सावरण्यात यावं ही माझी कळकळीची विनंती आहे. की ही शेवटची श्रद्धांजली विजय बाबूला वाहत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मधुसूदनजी. तुमच्या वाणीपेक्षा तुमची देहबोलीच फार बोलून गेली. गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः अभिवादन. आज आपण सर्वजण दुःखद अंतःकरणाने विजयाप्पा वाघमारे यांच्या पुण्यनोमोदन दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित आहात. विजयाप्पा यांच्यावर खूपच अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायाला आपण सर्वांनी मिळून वाचा फोडली पाहिजे. विजयाप्पा यांच्या कुटुंबियावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांना सावरण्याची शक्ती तथागत भगवान गौतम बुद्ध देव. आणि मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी शहराच्या वतीने आपल्या सर्वांना ग्वाही देऊ इच्छितो की येणाऱ्या काळात जसं आल्हादजींनी सांगितलं की आपल्याला आखणी केली पाहिजे, तशी पिंपरी शहरातील तर सर्व संघटना असतील, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते असतील, यांना विनंती करतो की येत्या काही दिवसात आपण सर्वांनी मीटिंग घेतली पाहिजे व विजयाप्पा यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्याला वाचा फोडली पाहिजे. त्या गुन्हेगार जे 12 गुन्हेगार असतील आणि जे पोलीस असतील त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. हा प्रकार जर आपल्याकडून घडला असता तर आतापर्यंत आपल्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला असता. कारण हे उदाहरण माझ्यावर घडलेलं आहे. एखादा व्यक्ती 3 दिवसानंतर वारल्यानंतर सुद्धा खुनाचा गुन्हा आमच्यावर दाखल होतो, पण आमचा व्यक्ती जर वारलाय तर त्या पोलीस न्याय देत नाही, म्हणजे एक बाजू घेतात. तर माझी सर्वांना विनंती आहे, पिंपरी चिंचवड शहरातनं मी तुम्हाला ग्वाही देतो की आंबेडकर चळवळीतील जेवढेही तरुण असतील, जेवढे कार्यकर्ते असतील, सर्वांना एकत्र घेण्याची भूमिका मी करेल व विजयाप्पा यांना न्याय मिळवून देईल. मी माझ्या निकालजी कुटुंबियाच्या वतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सूरज भाऊ. अतिशय मार्मिक भाषेत आश्वस्त केलं, आपला पाठिंबा जाहीर केला. आपण आप्पा हे जे व्यक्तिमत्व होते ते सर्वव्यापी होतं. ते कुठल्या एका संघटनेत किंवा एका पक्षात असं सामावणारं व्यक्तिमत्व नव्हतं ते. त्यामुळे पुनश्च पिंपरी चिंचवडमधील सर्व आंबेडकरी परिवर्तनामध्ये जे चळवळी आहेत त्या सगळ्यांनी विचार करायचा. आप्पा जात्यात गेलेला आहे, आपण सुपात आहोत, आपण एकत्र झालं पाहिजे आणि जातं उघडून टाकलं पाहिजे आपण, हे व्यवस्थेचं जातं जे आहे. कारण का सुरेश भाऊंनी अतिशय सुरेश भाऊ बोललेत की आपल्या पोरांच्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन केलं जातं. मित्रांनो, आपल्याला रागच येत नाही कधी अजिबात. वामनदादा असं म्हणतात की मला चिड येत नाही, हाच माझा गुन्हा, दोष देऊ कोणा, दोष देऊ कोणा, भीम माझ्या तर आम्हीच केला गुन्हा. आपल्याला ह्या प्रकाराची फार चिड आली पाहिजे आणि ह्या चिडीने आपण संतापाने घुटून पेटून आपण ठरवलं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे, कुठली दिशा घेतली पाहिजे, किती वेग घेतला पाहिजे, कोणाला गुडघ्यावर आणलं पाहिजे. यानंतर आयुष्यमान अशोक टपाले यांना अशी विनंती करतो की त्यांनी इथं आपली श्रद्धांजली अर्पण करायची आहे. आयुष्यमान अशोक टपाले साहेब. यानंतर श्रीकृष्ण वाघ साहेब यांना अशी विनंती करतो. या दुर्घटना घडलेली आहे, हे अतिशय शोकांकित बाब आहे.
2 दिवसापूर्वी मी व्हॉट्सअपला पाहिला हा मॅसेज. अतिशय म्हणजे विशालला सुद्धा फोन मी करायची ताकद नाही झाली, इतकं धक्कादायक हा विषय होता. तर मला एवढं म्हणायचं आहे की पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातल्या तमाम आंबेडकर चळवळीतल्या लोकांना पण विनंती की हा विषय लावून धरून आपल्याला धडास न्यायचा आहे, कारण का काळ सोकला नाही पाहिजे. मला खूप काय बोलायचं होतं, पण ते असं धक्कादायक प्रसंग आहे हा, आणि मी कधी बोलत पण नसतो. माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि आमच्या मुळशी तालुक्याच्या वतीने मी विजय भाऊला आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम. यानंतर काही दिवसापूर्वी काही काळापूर्वी सम्राट वृत्तपत्राने धमाल मचवून दिली होती आपल्या समाजात अनेक चळवळीला, आणि त्या सम्राटचे पिंपरी चिंचवडमधले पहिले पत्रकार की जे त्यापूर्वी संशोधन पत्रकारिता चालवत होते, या असं म्हणताना त्यांनी दाखवून दिले की शोध पत्रकारिता काय आहे. असे पत्रकार आयुष्यमान, आता ते आणखी काय मोठमोठ्या पदावर आहेत पण त्यांची पदं मला माहीत नाही. मी आयुष्यमान अनिलजी गायकवाड यांना अशी विनंती करतो की त्यांनी श्रद्धांजली अर्पण करायची. आयुष्यमान अनिलजी गायकवाड. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगाला शांतीची संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, शाहू महाराज या महानुभावांना माझा त्रिवार अभिवादन. आज या ठिकाणी आमचे मित्र विजय भाऊ वाघमारे यांच्या भावपूर्ण श्रद्धेचा कार्यक्रमाचं जे आयोजन केलं ते आंबेडकरी चळवळीसाठी अत्यंत दुर्दैवी असा हा दिवस म्हणावा लागेल. मी आपले वाघमारे साहेब 2009मध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये ते उभे होते, तेव्हा मी विश्वसम्राट या पत्रकाराचा मी पिंपरी चिंचवड पत्रकार होतो. तेव्हा त्यांची माझी भेट गोल्डन हॉटेल इथं देवळ इथे झाली होती. तेव्हापासून त्यांचा माझा परिचय चांगला होता, पण संपर्क कमी होता. त्या माध्यमातून आमचा परिचय होता. परंतु 13 तारखेला मला DSPचे कार्यकर्ते मी मधुकर इंगळे साहेबांनी मला फोन केला की अनिल, अरे विजू वाघमारेसोबत असा प्रकार घडलेला आहे, तर आम्ही त्यांचा PM पाहून तिथे त्यांना नेत आहे, तू येशील काय. त्यावेळी माझ्या घरी काही कार्यक्रम असता होता म्हणून मी काही जाऊ शकलो नाही. मग मी नंतर आमचे वडील बंधू आदरणीय दयानंद चव्हाण सरांना फोन केला आणि आमचा थोडा संपर्क झाला आणि थोडी आम्हाला माहिती मिळाली. गोष्ट उपस्थित सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका आणि महिला मंडळींनी फक्त आज विजय भाऊ यांचा मृत्यू झाला किंवा त्यांचं निधन झालं नाही, त्यांची हत्या झाली अशी काही अजून दबक्या आवाजात चर्चा आहे. याच्या माझ्याकडे कुठलंही वृत्तवाहिनीचं सविस्तर माहिती नसल्यामुळे मी कुठलीही सविस्तर बोलू शकत नाही. परंतु विजय वाघमारे यासारखे कितीतरी आंबेडकरी चळवळीमध्ये अशाच प्रकारचे खुनाचे बळी पडलेले आहे. आंबेडकरी चळवळ ज्या वेळेस एखाद्या नेत्याचा मृत्यू होतो, खून होतो, तेव्हा आम्ही फार भावनिक दृष्टीने एकत्र येतो. परंतु या एखाद्या कार्यकर्ता विजय वाघमारेसारखा हत्तीचं बोळ असणारा एक माणूस आपल्यातून या व्यवस्थेने घेऊन त्याचा बळी घेतलेला आहे. याच्याबद्दल आपण विचार आणि चिंतन केलं पाहिजे. मला उपस्थित सर्वच जे उपासक आहे सर्व विद्वान आहे, सुशिक्षित आहे आणि विचार करणारे आहे. त्या संदर्भात मी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सार्वजनिक जीवन, सामाजिक जीवन, धार्मिक जीवन, राजकीय जीवन, आंबेडकर चळवळीतल्या साहित्य आणि वाङ्मयदृष्ट्या मी अभ्यास करत असताना माझ्या मनामध्ये बरेच प्रश्न आहे की आज विजय वाघमारे यांचा बळी जातो तेव्हा आपण आंबेडकरी चळवळीतले आणि बौद्ध धर्मीय माणसं जे राजकीय पक्षामध्ये विभागलेले आहे, त्या विभागल्यामुळे आपल्या आंबेडकरी चळवळीतला बळी जातो. परंतु इतर जाती धर्माचा जर आपण अभ्यास केला तर हे जाती धर्मीय लोक राजकीय जीवन जगत असतात, पण ते धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या एकोपानं आणि एकत्र जगत असतात. हे कदाचित आपल्या आंबेडकर चळवळीतील लोकांना माहीत नसेल. आम्ही एवढे राजकीयदृष्ट्या कट्टर असतो की हा BSPचा, हा RPIचा, हा राष्ट्रवादीचा, हा काँग्रेसचा, हा भाजपचा, हा सेनेचा, हा मनसेचा, पण आमच्यात कट्टरता आम्ही आमच्यासोबतच करतो. पण जे इतर जाती धर्मी लोक आहेत ते मात्र दिवसा राजकारण करतात आणि
राजकीय रात्री आणि इतर सुखदुःखाच्या वेळी ते सर्व धर्माला आणि जातीला एकट्ठ आणि संघटित करून ते आपलं राजकीय जीवन जगत असतात. तो अभाव मला आंबेडकरी चळवळीतल्या आणि बौद्ध जाती धर्मामध्ये दिसतो. ती उणीव आपण लवकर भरून काढली पाहिजे. राजकीय जीवन ठीक आहे, लोकशाही देशामध्ये राजकीय पक्षाचे तुम्हाला पदाधिकारी होणे, त्याचा लाभ घेणे, त्याच्या निवडणूक करणं हा भाग तुमचा खाजगी झाला. पण या देशाच्या सामाजिक धार्मिक दृष्टीचा आपण अभ्यास केला. बाबासाहेब म्हणतात की या देशामध्ये आपल्या दलितावर अत्याचार का होतो त्याचे 2 बाबासाहेबांनी कारणं सांगितले. तुम्ही एक गरीब आहे आणि 2 तुम्ही अल्पसंख्याक आहे. या 2 गोष्टीमुळे तुमच्यावर अत्याचाराचं प्रमाण इतरांपेक्षा जास्ती होतं. आणि अधिक कारण आहे की बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये आणि बाबासाहेबांचा अभ्यास करणारा हा आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता हा अत्यंत स्वाभिमानी होतो. तो लाचार दीन ही भावना त्याच्यातली नष्ट झालेली असते. त्यामुळे अशा व्यवस्थेसोबत लढत असताना हा प्रस्थापित वर्ग आमच्या विस्थापित वर्गातला जो काही शहाणा होतो, हुशार होतो, कायद्याचा अभ्यास करतो, समाजाला मार्गदर्शन करतो, तेव्हा याच्या पोटामध्ये खूप दुखत असते. त्याच्यामुळे हा प्रस्थापित वर्ग तुम्ही खूप कपडे घालतात, खूप सुंदर कपडे घालतात, पण त्याच्या नजरेत तुम्ही विस्थापित आहे हे मात्र लक्षात ठेवा. आज मी आंबेडकर चळवळी काम करत असताना मी सामाजिक न्याय मंत्री असतील चव्हाण सरांना माझा संपर्क असतो. मी राज्यातल्या मागासवर्गीय मुलांना शिष्यवृत्ती फॉर्म कधी सोडणार, तुम्ही कधी भरणार, त्याची मुदत काय, त्याचं आधार कार्ड लिंक नाही, बँक खातं नाही, तुम्ही मुदत काय देत नाही, असे प्रश्न मी सारखा आयुक्त कार्यालयाशी माझे संपर्क असतात. पण मी खाजगी ध्वनीतून बोलत असल्यामुळे मला कधी कधी दम येतो की तुम्ही खाजगी प्रबंधध्वनीवर आम्हाला त्रास देता, आम्ही तुमच्यावर FIR करू, अटक करू, हे प्रश्न आमच्या वैयक्तिक जीवनात येतात. जसे वाघमारे साहेब हे आंबेडकर चळवळीतले कणखर आणि प्रचंड 32 बळ असणारे व्यक्ती होते. पण आपल्याला फक्त राजकीय जीवनामध्येच नाही तर आपल्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक मुलांचे खूप प्रश्न आहे. विजय भाऊसारख्या माणसाला हत्तीचं बळ घेणारा माणूस एक त्याला गमवला की 100 लोकांना कमजोर होतात. ही या विस्थापित आणि प्रस्थापित लोकांची फार मोठी खेळी आहे. म्हणून आपण सर्व आंबेडकरी चळवळीत जगत असताना आपण पहिले आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते, मग राजकीय जीवनाची राजकीय पक्षाची सभासद आहे, याची या वाघमारे साहेबांच्या या दुःखद निदान प्रसंगी आपण नोंद करावी. अन्यथा आपले असेच कितीतरी बळी जातील, आपण शोकसभा घेऊन काय उपयोग नाही. आज सांगायचा विषय की 13 तारखेला मतदान, या लोकशाहीच्या प्रक्रियेमधलं मतदाना दिवशी विजय वाघमारे साहेबांच्या संबंध काही अनुचित प्रकार घडला, तो लोकशाहीला घातक आणि मारक आहे आणि लाजीव आणि अशी घटना आहे ती. बाबासाहेब आंबेडकर 1954मध्ये लोकसभेमध्ये जातात, राज्यसभेमध्ये जातात. तो एक थोडा प्रशासन व्यवस्थेची उदासीनता आणि कर्तव्याला त्यांना भान नसलेलं कसं प्रशासन या भारतीय समाजव्यवस्थेमध्ये आणि प्रशासनात काम करत आहे त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे 1954मध्ये बाबासाहेब राज्यसभेमध्ये जातात. नुकतं भारतीय राज्यघटनेला सुरू होऊन 4 वर्ष झाले होते, तेव्हा बाबासाहेब राज्यसभे म्हणतात की या देशाला स्वातंत्र्य होऊन 4 वर्ष झाले, या इथल्या दलित अस्पृश्य लोकांवर जो अन्याय अत्याचार होतो त्यांना न्याय कसा मिळतो याच्यासाठी काही तुमच्याकडे काय आढावा आहे का. तेव्हा त्यांना आढावा घेतला नाही. तेव्हा त्याच्यानंतर पेरुमल नावाची एक समिती स्थापन करण्यात आली. सर पेरुमल नावाचा एक खासदार होता, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक पेरुमल समिती स्थापन करण्यात आली. त्या पेरुमल समितीचा अहवाल काही दिवसानं सर पटलात मांडण्यात आला. तेव्हा उत्तर प्रदेशच्या 30 जिल्ह्याचे पोलीस सुपरिटेंडंटपैकी 27 पोलीस सुपरिटेंडंटला कलम 17 माहीत नव्हतं सर. म्हणजे भारतीय राज्यघटनेचं कलम 17 हे एवढं अस्पृश्य आणि दलितांसाठी संरक्षणाचं कलम असणारं कलम जर या भारतीय प्रशासन पोलीस यंत्रणांना आणि कायद्याचं रक्षण करणाऱ्या पोलीस सुपरिटेंडंटला जर कलम 17 माहीत नसेल तर हे तुमच्याबद्दल काय न्याय देतील. एवढी उदासीनता जे बाबासाहेबांनी राज्यघटना देताना कलम 17 आणि कलम 31, 32 हे एवढे बाबासाहेबांनी मांडले होते की हे कलम अस्पृश्य म्हणजे अस्पृश्यता नष्ट झाल्याची कायद्याने त्या दिवशीच जाहीर करून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर प्रशासनामधलं या प्रशासनाला हे माहीत नाही फंडामेंटल राईट्स काय आहे सर. शासन व्यवस्थेमध्ये आपण लढताना फार कायदेशीर लढलं पाहिजे माझं मत आहे. या प्रशासन व्यवस्थेवर खोटे उल्लंघन करतात त्यांच्या विरुद्ध तुम्ही आवाज उठवला की त्याच्या अस्मितेला धोका पोहोचतो, त्यांना अपमानित सारखं वाटते. मग आपल्यासारख्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना ती याने त्या कारणावरून अपमान करणे, बदनाम करणे, खोट्या केसेस भरणे. पण त्या प्रशासनात गेलेला प्रशासकीय अधिकारी हा खरंच त्या कुशलतेचा आहे का, योग्यतेचा आहे का, त्याला घटनेचा अभ्यास माहिती आहे काय, त्याचं सामाजिक उत्तरदायित्व काही आहे हे त्यांच्याकडे आपण सांगितलं पाहिजे. त्याची हवा तिथं त्याला कमी होते, हे आपण केलं पाहिजे. त्यांना फंडामेंटल राईट्स माहीत नाही किती लोकांना समजून. फंडामेंटल राईट्स पोलीस यंत्रणा असायला पाहिजे सर. आपलं मूलभूत कर्तव्य काय आहे, कलम 51 सांगते काय, कलम 13 काय सांगते, फंडामेंटल काय आहे, अधिकार काय आहे यांचे, काहीच नाही. तुम्ही काय प्रशासनामध्ये जाऊन सामाजिक न्याय देणार. हे लोकशाही संरक्षणाचं सर्व काम आपल्यावर आहे, ते आंबेडकर चळवळ आहे.
कारण या लोकांना आपल्याला या राज्यघटनेनं खूप सुंदर जीवन दिलं. अशा लोकशाहीचं रक्षण संरक्षण करत असताना संपूर्ण आंबेडकरी चळवळीकर्त्यांनी अभ्यास केला पाहिजे, कायद्याचा अभ्यास केला पाहिजे आणि प्रशासनाला भानावर आणलं पाहिजे की बाबा तुझी ड्युटी काय आहे, फंडामेंटल काय, मूळ हक्क काय, कर्तव्य काय, हेच माहीत नाही लोकांना. ते तुम्हाला काय नाही देतील. त्यामध्ये आंबेडकरी चळवळीचा जो इतिहास आहे सर 1990मध्ये म्हणजे आंबेडकरांचं शैक्षणिक स्तर सर 1990मध्ये 74% साक्षर प्रमाण होतं. म्हणून आपलं आंबेडकरी चळवळीचा फार गौरवशाली इतिहास आहे. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक विकासाच्या असतील सर्व गोष्टी असतील. आपण सर्व आंबेडकरी चळवळीने आज विजयभाऊ वाघमारे यांच्या या असं आज आदरांजली आपण इथं उपस्थित झालो. परंतु असं जमणार नाही माहिती आहे का, आपण लढलं पाहिजे, एकत्र झालं पाहिजे. आंबेडकरी चळवळीतल्या सर्व जे तरुण वर्ग आहे त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. भाषण करून जमणार नाही. खूप सुंदर अभ्यास करा, प्रशासनाशी झगडा कायद्याचा अभ्यास करा, घटनासोबत घ्या आणि आपले वकील मित्र पत्रकार माणसं मजबूत व्हा. पण पत्रकार माणसं कमजोर आहे. मी परवा दिवशी 7 पत्रकारांना फोन करायला सांगितला, एकही पत्रकार आला नाही इथं. हे कुठले उत्तरदायित्व आहे? तुमचं फंड आहे ना, तुम्हाला संरक्षण दिलेलं आहे नाही. मग आज पत्रकारिता आपण विजय वाघमारेसारखा आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांचा तर असा प्रकारचा दुर्दैव मृत्यू होत असेल, तिथं पत्रकार येत नसेल, नांदत नसेल, न्याय असेल, तर ते आंबेडकरी पत्रकार कशी म्हणता येईल? जीवाचं रान करून आम्ही वगैरे जाऊ द्या ना, एक जाईल, अजून 1000 आपले तयार होतील ना. सर ते मुंजेकर म्हटलं होते बाबा याला, मुंजेकरांनी एकदा त्यांना म्हटलं की त्या मुंजेकर भावाला की बाबा असं आंबेडकरचा मी खून करतो. तुम्ही अरे बाबा असं करू नको, भीमराव मारशील ना 100 भीमराव तयार होतील. म्हणून ही प्रेरणा आपण घेतली पाहिजे. वाघमारे साहेब जाऊन आपल्यात खूप दुःख आहे, पण असू द्या. याच्या पुढील कुठल्याही आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्याला कुठल्याही प्रशासनाने जाती व्यवस्थेनं जर आपल्याला वाकड्या नजरेने बघत ना, त्यांना ठोस उत्तर दिलं पाहिजे असं मी या ठिकाणी आवाहन करतो. ही विजय वाघमारे साहेबांना माझ्याकडून भावपूर्ण सहज जाईल. एवढं बोलून माझे 2 शब्द मी संपवतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद अनिल गायकवाड साहेब. यानंतर योगिता सोनवणे मॅडम, आयुष्यामध्ये योगिता सोनवणे मॅडम, सामाजिक कार्यकर्ते हिंजवडी, यांना अशी विनंती करतो की त्यांनी इथे येऊन आपली श्रद्धांजली अर्पण करायची आहे. आणि आता येणाऱ्या सगळ्या वक्त्यांना विनंती आहे, सूचना आहे की थोडक्यात आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मी प्रथम अभिवादन करते. आज आप्पा आपल्या सर्वातून गेले. आपणबद्दल कितीही बोललं तरी दिवस आणि रात्र कमी पडेल असे आपणचे कार्य होते. आपणबद्दल अजून काय बोलू? आपणबद्दल आपल्याला आताच इथे सर्वांनी सांगितलेलं आहे. आपण सारखा वाघ कुणी नव्हता आणि कुणीही नंतर यापुढे आपण सारखा होणार नाही. तरी या ठिकाणी आमच्या सोनवणे परिवारातर्फे मी आपणना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद आयुष्यमती योगिता मॅडम. अतिशय थोड्या शब्दात मोठी भावना व्यक्त केलीत आपण. यानंतर सामाजिक कार्यकर्ते आयुष्यमान तुषारजी मानकर यांना अशी विनंती आहे की त्यांनी इथे येऊन आपल्या भावना व्यक्त करायच्या. आयुष्यमान तुषारजी मानकर आहेत. यानंतर आपल्या पिंपरी चिंचवडमधला एकमेव गोलमॅन, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महापुरुषांच्या आचरणांना विचारांना त्रिवार अभिवादन. आज आपण सर्वजण आप्पाच्या कालकथित विजयप्पा वाघमारे यांच्या पुण्यनवदाच्या कार्यक्रमासाठी आपण जमले आहोत. आप्पाला 13 तारखेला ज्या मतदानाच्या दिवशी जे इथले पोलीस अधिकारी आणि SRPच्या लोकांनी जो अन्याय अत्याचार करून खूप मारलं आणि त्याच्यामुळं त्यांनी टेन्शनमध्ये त्याच्यामध्ये निर्गुणपणे हत्याच केलेली आहे. आप्पाचे भरपूर वर्षापासून जागेचे काही वाद असतील
आणि त्याच्यामध्ये इथले स्थानिक लोक असतील किंवा पोलीस प्रशासन असेल आपल्याला नेहमीच छळत असतील. आप्पासंग मी लहानाचा मोठा झालेला आहे. आपल्याला अख्ख्या वाकडमध्ये म्हणा, पिंपरी चिंचवडमध्ये आणि मग चळवळीच्या सर्व जे कार्यकर्ते आहेत सर्वजण मला म्हणायचे बाबा साकी विजूचा भाचा आहे. जो माझा जो खरा मामा आहे त्यांनी कधी बोलला नाही असं माझा भाचा आहे, पण विजू आप्पा नेहमीच सांगायचा बाबा ह्यो साकी माझा भाचा आहे. आणि मामाचं प्रेम काय असतं ते आपण मला लहानपणापासून दिलेलं आहे. वैयक्तिक माझ्या सुखादुःखामध्ये तो थांबलेला आहे. जेव्हा आम्ही 2004 पासून BSBचं काम करत असताना आमचे जे आदरणीय आता कालकथित अनिल दादा गायकवाड होते आमचे नेतृत्व करण्यासाठी, त्या काळामध्ये विजय रणदिवे असतील, किरण भाऊ असतील, गौतम सोनवणे असतील, जेव्हा ह्या गावामध्ये जेव्हा खेरलंजी सारखा असा प्रकार घडला होता 2006 मध्ये, तर विजू आप्पा आणि विजू रणदिवे हे जेव्हा गावामध्ये बसून बाबा असं ही अशी घटना झालेली आहे तर आपल्याला ह्याच्या विषयी आपल्याला आवाज उठवायचा आहे तर काय करायचं. तर त्या काळामध्ये आम्ही तर लहान लहान होतो. त्या काळामध्ये आप्पा इतकं चीड आल्याने आप्पा म्हणलं नाही आज आपल्याला पूर्ण हे वाकड बंद करायचं आहे. तर मग आप्पाला म्हणायचं बाबा आपण 3-4 जण नाही करू शकत. आप्पा नाही म्हणले काढा आपले जे, मग ज्यांनी जे झेंडे बिंडे काढून आम्ही सर्वजण 4 ते 5 जण होतो. मग त्या काळामध्ये हे जो परिसर आहे वाकड, डांगेचौक, काळेवाडी ह्या परिसरामध्ये जाऊन ह्या घटनेचे अन्यायावरून आम्ही आंदोलन केलं. त्या टायमाला आम्हाला कळलं आबा समाज काय असतो. जेव्हा वाकड चौकामध्ये जवळ होती रॅली आलेली होती तर त्या टायमाला 2,000 ते 2,500 भीमसैनिक रस्त्यावर होते. म्हणजे आम्हाला कळालं समाज म्हणजे काय असतो. त्याच्यानंतर आम्ही जे काम करण्यास सुरुवात केली अनिलदादा गायकवाडांच्या नेतृत्वामध्ये पिंपरी चिंचवड असतील, त्या काळामध्ये आम्ही बहिणजींना म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये सत्ता परिवर्तन कशी असते, सत्ता कशी आल्याच्या नंतर काय होतं, जेव्हा आम्ही तिथं जाऊन पाहिल्याच्या नंतर आमच्या लक्षात येत होतं. पण आज आपण नेहमीच चळवळीमध्ये सक्रिय होता आणि तो दानवीर होता बाबा. सगळ्यांच्या सुखादुःखामध्ये तो मदत करायचा. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला मारला आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व आप्पाच्या जवळतक आप्पाच्या जे गुन्हेगार होते, जे पोलीस प्रशासन असतील किंवा स्थानिक असतील, तर आम्ही सर्वजण जवळतक आप्पाला न्याय मिळत नाही जवळतक आम्ही गप आणि शांत बसणार नाहीये. कारण की आपण नेहमीच सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये असायचं. आज आम्ही बघायचो लहानपणापासून किरण भावा त्यांचे जे पुतणी आहे मोठे विशाल असतील, रुपेश असन, सोनिया, सत्या, हे जे आम्ही लहानपणापासून एकत्र येऊन जे या गावामध्ये जयंतीचा कार्यक्रम आपण सुरुवात केलेली होती. इथं जयंती होत नव्हती कधी, तर आपण आप्पा असतील, सुभाष जाधव असतील, गौतम सोनवणे असतील, तसेच किरण भाऊ वाघमारे असतील, यांनी इथं जयंती सुरुवात केली. जेव्हा पहिल्या जयंतीच्या टायमाला इथली फक्त 4 ते 5 एक 15 लोकांनी आम्ही जयंती सुरू केली होती. आज आपण तुम्हीच बघताय वाकडमध्ये कशी जयंती आहे. मग ही जयंती कुठून सुरू करण्यात आली तर आप्पाच्या नेतृत्वाखाली, सुभाष जाधव यांच्या नेतृत्वाखाली, किरण भाऊ वाघमारे आणि गौतम सोनवणे हे जेव्हा आमचे मोठे भाऊ होते तर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं बाबा चळवळीमध्ये असेल तर आपण हे कार्यक्रम केले पाहिजे. त्याच्यानंतर आपण खूप पाठीमागं आमचं बोलणं असायचं. आम्ही रोज भेटायचो तर आपण नेहमी सांगायचं पोलीस खूप त्रास देतात, आम्हाला तडीपारची नोटीस काढतात, मला इकडे जायचंय तिकडे जायचं असं करायचं. तर आमची चर्चा होत असेल पण आम्हाला पण अजून मला पण वैयक्तिक वाटत नाही की आपण आमच्यामध्ये नाहीये असं वाटतं. आपण इथंच कुठेतरी चौकामध्ये गेलेला असेल, आता येत असेल, आम्ही नेहमी विचारायचो मामी आपण कुठे, अरे आपण इथंच गेला असेल तिकडे गेला असेल. आज पण मला तशाच भावना वाटतात की आपण आपल्यातून गेलेलंच नाही. पण आपल्यावर जो अन्याय झालेला आहे त्याचा बदला घेण्यासाठी मी, माझं परिवार योद्धा सोशल फाउंडेशन आम्ही सतत त्यांच्या पाठीशी आहे. मामींना पण एक हे बाबत ऋषिकेश आसन, अजिंक्य आसन, आम्ही पण आपण जे आमच्यासाठी केलेले आम्ही पण तुमच्यासाठी तर ताकदीने तुम्हाला कधी आमची मदत लागली कधी आम्हाला हात द्या. आम्ही समाज म्हणून सर्व BSB असतील सर्व चळवळीचे कार्यकर्ते आम्ही तुमच्या सुखात पण आहोत, दुःखात पण आहोत, तुमच्या सोबत पण आहोत. त्याच्यामुळे मी जास्त न बोलता माझ्या लाडका मामाला म्हणा विजू आप्पा वाघमारे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. जय भीम. जय भीम. धन्यवाद साकी. त्या ज्यावेळेस म्हणत होते की साहेब आम्हाला न्याय द्या, न्याय द्या म्हणजे असं म्हणताना आरपार चिरणारा जो शब्द आहे, जो ध्वनी आहे, तो तुम्हाला आम्हाला अस्वस्थ करत होता. या कुटुंबाला
न्याय देणं किंवा आप्पाचं जे बलिदान आहे ते व्यर्थ जाऊ न देणं, यासाठी ती एक आर्त हाक होती, ते आक्रंदन होतं, ते रक्ताच्या अश्रूंचं रडणं होतं, आत्मरुदन होतं. मी सर्वांच्या साक्षीने म्हणजे बहुजन समाज पार्टी हा पक्ष केवळ हंडका बुद्धिवाद मांडणारा पक्ष नाही. तो ज्यावेळेस त्याला वाटेल गाळ साफ करायला तर गाळात उतरण्याची क्षमता ठेवणारा पक्ष आहे तो. अशी माणसं आप्पाच्या कुटुंबाच्या आप्पाच्या पाठीमागे आहेत. त्यामुळे कदाचित न्याय मिळण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण न्याय आपण घेऊ नक्की, असं मी आश्वस्त करत असतानाच यानंतर आयुष्यमान तुषार कांबळे साहेब, ते उद्योजक आहेत म्हाळुंगे गावचे, त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी इथे आपल्या भावना व्यक्त करायच्या. मी सांगेन की आप्पांचा आणि माझा फार मोठा परिचय नाही किंवा आमचा फार संबंध आला, पण आमचे साडू प्रदीपजी गायकवाड, त्याचप्रमाणे आमचे मित्र आदिलजी दुधावडे यांच्या माध्यमातून आप्पांविषयी बरेच काही माहिती मला मिळायची. त्याचप्रमाणे या ठिकाणी आप्पांच्या पुनर्निर्मितीच्या कार्यक्रमानिमित्त त्यांनी जो संघर्ष केला, कुटुंबासाठी असेल, समाजासाठी असेल, राजकीय असेल, तो संघर्ष या ठिकाणी कुठेतरी प्रेरणा देऊन जातो. त्यांच्यावरती जो अन्याय झाला आहे तो अन्याय आपण सर्वांनी कसा दूर करायचा आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रण करूया. बाबासाहेब म्हणतात, जर तुम्ही संघर्ष करताना परिणामी तुमचा अभिवादन. विजू भाऊ यांच्या पुण्यनुमोदन कार्यक्रमासाठी आपण सगळे जमलेलो आहोत. खरं मला अजूनही विश्वास बसत नाही आहे की या कार्यक्रमासाठी मी आज इथे आलेलो आहे. खरं तर कारण विजू भाऊ आणि आमचं खूप म्हणजे 2007 ते जवळजवळ 2010 एक 3 वर्ष जवळजवळ आम्ही रोज म्हणजे सकाळ संध्याकाळ असं म्हटलं तरी चालेल या भागामध्ये चळवळ रुजवण्यासाठी म्हणजे बहुजन विचारांची विचारधारा जी आहे ती तळागाळापर्यंत नेण्यासाठी विजू भाऊबरोबर आम्ही रात्रंदिवस इथे काम केलं. सुरुवातीला जेव्हा माझी साकीशी भेट झाली होती, या भागामध्ये आपण जयंती करण्याचं जेव्हा ठरवलं होतं, तर साकीने सांगितलं की विजू आप्पा जे म्हणतील ते आम्ही ते सगळेजण करणार. आणि म्हणून त्यावेळेस माझी पहिली जेव्हा विजू भाऊशी भेट झाली, त्यानंतर पहिल्यांदा मला थोडं हा व्यक्ती कळला नाही, पण जसं जसं त्यांच्याबरोबर मी काम केलं, बरेच वर्ष राहिलो, तर त्यातला एक प्रामाणिक व्यक्ती, त्याचबरोबर भावना विवश असा व्यक्ती मी पाहिला. समाजासाठी, चळवळीसाठी त्यांनी नेहमी म्हणजे त्यांना अनेक प्रलोभनं आली असतील इतरांकडून, पण विजू भाऊनी कधी प्रामाणिकपणा सोडला नाही. विजू भाऊ हा नेहमी बहुजन समाज पार्टी किंवा तळागाळातले जी आपल्या संघटना आहेत, तर त्यांच्यासाठी विजू भाऊने पदाची लालसा कधी ठेवली नाही. कारण BSP मध्ये काम करणं म्हणजे या भागामध्ये खूप अवघड कष्टाचं काम होतं. या भागामध्ये BSP रुजवणं फार टफ होतं, पण विजू भाऊ सारखा माणूस आमच्याबरोबर होता, त्याचा हात आमच्या डोक्यावर होता. त्यामुळे आम्ही इथे ही सगळी जी काही खरं पिंपरी चिंचवडमध्ये जे काही दिसत असेल किंवा या वाकर भागामध्ये विशेषतः, तर जे काही तुम्हाला रुजलेली चळवळ दिसत असेल तर ती त्याच्या मागे खरं तर विजू भाऊच आहे. कारण विजू भाऊ जेव्हा जेव्हा मला अडचण यायची, कसल्याही पद्धतीची अडचण असेल, स्थानिक स्तरावर स्थानिक गुंडशाही असेल किंवा स्थानिक जे काही दडपशाही असेल, तर त्यावेळेस विजू भाऊ खंबीरपणे आमच्यावर उभा राहायचा. त्याचबरोबर जेव्हा जेव्हा आता खरं तर निवडणुकीमध्ये BSPला बरेच अडचण यायची या भागामध्ये उमेदवारीसाठी किंवा निवडणुकीसाठी, पण त्यावेळेस विजू भाऊ खंबीरपणे उभा राहायचा. विजू भाऊ मला चांगलं आठवतं, जेव्हा पहिल्यांदा आमदारकीसाठी उभा राहिला आणि त्यानंतर जेव्हा त्यांचा जेव्हा आम्ही प्रचार करत होतो, तर त्यावेळेस विजू भाऊ मी खरंच रात्रंदिवस एक करून या भागामध्ये प्रचार करण्यासाठी प्रयत्न केला. विजू भाऊला खरं तर त्यावेळेस फार आनंद झाला होता की जेव्हा आपण एखादी विचारधारा रुजवण्यासाठी खरंच प्रामाणिकपणे काम करतो तर लोकांचा किती सपोर्ट आपल्याला मिळतो. त्यातून विजू भाऊचा आनंद मी त्यावेळेस पाहिला होता. विजू भाऊने शेवटपर्यंत प्रामाणिकपणे चळवळीशी एकनिष्ठ राहून खरं तर काम केलं. आमच्यावर UPला जेव्हा आम्ही गेलो होतो, मायावती जेव्हा सत्तेमध्ये आल्या होत्या, तर त्यावेळेस सुद्धा विजू भाऊला ते पाहून खरंच आनंद झाला की आपण जेव्हा सत्तेमध्ये येतो तर त्यानंतर काय घडू शकतं, कशा पद्धतीने या पूर्ण समाजाचा विकास होऊ शकतो. तर विजू भाऊबरोबर ते क्षण आम्ही खरं तर पाहिले. त्याचबरोबर या भागात म्हणजे चव्हाण साहेब असतील, अनिल दादा असतील, साकी असेल, गौतम भाऊ, किरण भाऊ, आम्ही जेव्हा खरं इथं जेव्हा फिरायचो तेव्हा साकीने एक उदाहरण दिलं, खैरलांजीचं जेव्हा ते प्रकरण घडलं होतं, तर त्यावेळेस विजू भाऊने पुढाकार घेऊन मग या भागामध्ये जो बंद करण्याचा प्रयत्न असेल किंवा त्या भागात जी तोडफोड करण्यात आली खरं तर त्यामध्ये सुद्धा
मोठ्या प्रमाणात विजूभाऊने आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलं होतं. म्हणजे खरा तर एक वाघ आणि जो नेहमी एकनिष्ठ राहिला, प्रामाणिक राहिला चळवळीशी, अशा व्यक्तीचा खरं तर असा दुर्दैवी अंत जो आम्ही पाहतोय, तर खरंच ती गोष्ट फारच मनाला अशी लागते. ही विजूभाऊशी असं घडायला नव्हतं पाहिजे. विजूभाऊने जे काही खरं कष्ट केले होते, आता ते कष्टानंतर त्याला खरं तर जे चांगलं दिवस त्याच्यासाठी म्हणता येईल की आले होते, जे काही कष्टामध्ये त्याने काढले होते, तर त्याचं आता खरं तर चांगले दिवस होते, पण त्याला ते जास्त उपभोगता आले नाही. खरंच वाघमारे कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी नक्कीच असू. विजूभाऊच्या स्वरूपात आपल्याला एक धडा आहे की आपण एकत्र जर नाही राहिलो तर इथली जी प्रस्थापित गुंडशाही असेल, जुलूमशाही असेल, प्रशासन असेल, हे आपल्याला कधी थारा देणार नाहीये. म्हणून आपण सगळ्यांनी एक आलं पाहिजे अशी मी सगळ्यांना आवाहन करतो. विजूभाऊला पुन्हा एकदा अभिवादन. धन्यवाद. धन्यवाद विजय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आमचे भाऊ विजयप्पा वाघमारे यांचं 15 तारखेला निधन झाल्यामुळे आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहोत. तर आप्पांविषयी बोलायचं झालं तर आप्पांचा जन्म मला वाटतं 1970च्या दशकामधला आहे आणि त्या काळामध्ये आपली परिस्थिती अशी एवढी नव्हती की आपण काहीतरी करू शकतो. पण विजयप्पांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांचं पूर्ण बालपण हे संघर्षामध्येच गेलेलं आहे. आम्ही त्यांचा संघर्ष डोळ्यासमोर पाहिलेला आहे सर्वांनी. त्यांचं कौटुंबिक जीवन, सामाजिक, राजकीय ह्याच्यामध्ये त्यांनी पुढे जाण्याचा बराच प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर 2000 सालानंतर त्यांनी जो संघर्ष केला होता त्याचं त्यांना फळ मिळालेलं आहे. त्यांनी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून सर्व समाज एकत्र करून पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांनी आजपर्यंत त्यांच्या कुटुंबाच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, धार्मिक या सर्व कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेऊन सर्वांना एकत्रित आणलेला आहे. तर त्यांच्या अचानक जाण्याने वाघमारे कुटुंबियावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि त्यांनी केलेल्या कार्याचं फलित म्हणजे या ठिकाणी सर्व सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील सर्व महाराष्ट्र आणि भारतीय संघटनाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी वाघमारे कुटुंबियातर्फे पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्राधिकरण, PMRDA सर्व संघटनांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय देव. या कार्यक्रमाच्या समारोपाकडे जात असताना या प्रकरणामध्ये हे प्रकरण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलेले आहे या कार्यक्रमाच्या शेवटी त्यांचे विशेष आभार मानणं अतिशय गरजेचं आहे. आयुष्यमान निलेशजी चव्हाण, सम्यक क्रांती न्यूज चॅनल यांच्या माध्यमातून हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये हे पोचलेलं आहे. त्यामुळे त्यांचेही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि यानंतर आपण सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली अर्पण करण्यासाठी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचे.